वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन. एव्हरीथिंग अबाउट माइंड. सर्वांचं स्वागत. आजचा टॉपिक आहे क्वेश्चन अँड आन्सर वरती. आज आपला टॉपिक आहे. माझा आवाज येतोय क्लिअर असं समजू आपण. तर आजचा टॉपिक आहे क्वेश्चन अँड आन्सर. आजचा क्वेश्चन आहे, एकाचा क्वेश्चन आहे, माझं हेल्पिंग नेचर आहे, लोकांना मदत करायची माझी इच्छा आहे, पण लोकांचा स्वभाव बघून मला मदत करू वाटत नाही, मी काय करू. गमतीशीर प्रश्न आहे. प्रश्न विचारणारे विचारले, माझं हेल्पिंग नेचर आहे, लोकांना मदत करायची माझी इच्छा आहे, पण लोकांचा स्वभाव पाहून मदत करू वाटत नाही. व्हॉट कॅन आय डू. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घेऊया जे माइंडशी संबंधित आहे. माझं हेल्पिंग नेचर आहे. प्रश्न आहे माझं हेल्पिंग नेचर आहे. आता हेल्पिंग नेचर जर तुमचं असेल तर तुम्ही मदत करू शकता. आता त्याचा स्वभाव कसा आहे, काय आहे, मी काय करू, हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते निरर्थक होऊन जातात. तर प्रश्न काय, माझं हेल्पिंग नेचर आहे, लोकांना मदत करायची माझी इच्छा आहे, पण लोकांचा स्वभाव चांगला नसल्याने मला मदत करू वाटत नाही, मी काय करू. जर तुमचं हेल्पिंग नेचर असेल, मदत करायची इच्छा असेल, तर लोकांचा स्वभाव काय आहे, कसा आहे, ह्याच्याशी तुमच्याचं काही घेणं नसतं. या प्रश्नामध्ये असं आहे, मुळात तुमचं हेल्पिंग नेचर नाही हेच सिद्ध होतं. म्हणजे हेल्पिंग नेचर आहे तुमचं, मग तुम्हाला कंडिशन म्हणजे लोकांचा स्वभाव चांगला पाहिजे, लोकांचा स्वभाव चांगला पाहिजे तरच मी हेल्प करणार. लोकांचा स्वभाव जर चांगला नसेल तर मी हेल्प करणार नाही, असा ह्याचा अर्थ होतो. मग ह्याच्यामध्ये तुमचा जो नेचर आहे तो हेल्पिंग नेचर आहे हे सिद्ध होत नाहीये. कारण हेल्पिंग नेचर असण्यासाठी, तुमचा हेल्पिंग नेचर असण्यासाठी तुम्ही टोटली रिलॅक्स आणि स्वतःवर प्रेम करणारे पाहिजे. जो माणूस स्वतःची मदत करू शकणार नाही, स्वतःवर ज्याचं प्रेम नाही, तो दुसऱ्यांना मदत कसं करणार. हे पॉसिबल नाहीये. कारण आपण म्हणतो माझं हेल्पिंग नेचर आहे, मदत करायची इच्छा आहे, पण कधी जेव्हा 4 लोक पाहतात तेव्हा मी मदत करणार. म्हणजे 4 लोक पाहून माझी वाहवा म्हणावं की हा व्यक्ती चांगला आहे, सगळ्यांची मदत करतो. कोण बघणार नसेल तर तो करणार, गपचूप निघून जाणार. एका व्यक्तीला मदतीची गरज आहे समजा, पण कोण पाहणारा नाहीये तिथं, तो हा व्यक्ती गपचूप निघून जाणार. मग ह्याला हेल्पिंग नेचर म्हणता येणार नाही. हेल्पिंग नेचर जे आहे, मदत करायची जी इच्छा आहे, ते आतनं यावी लागते. वरवर स्किन डेप्थनेस म्हणजे वरवर तुमचा जो स्किन आहे असं खरचटलं की रक्त निघतो, फक्त वरवर असतो. त्या प्रकारे वरवर तुम्ही जर म्हणत असाल माझं हेल्पिंग नेचर आहे, लोकांना लई मदत करायची माझी इच्छा आहे, लोकांचा स्वभाव चांगला नाही, मी काय करू, तुम्ही कधीच हेल्प करू शकणार नाही कोणाला. कारण मदत करण्यासाठी आपण स्वतः सक्षम तर राहायला पाहिजे. आपल्यालाच एकाची मदतीची गरज असते तर आपण कुठलं मदत करणार. पण आपलं माइंड जो आहे एक इमॅजिनेशन तयार करतो की मला इच्छा आहे, 4 चौघांना सांगायचं की माझी लई इच्छा आहे हेल्पिंग करायची, असं मदत करायची, यांना मदत करायची, त्यांना मदत करायची, फार इच्छा आहे, पण काय करू, लोक बरोबर नाही, तो काय कोण आठवण ठेवून घेत नाहीत मदत केलं तर, आणि नंतर आपल्याला कोण मदत करणार नाही. आता इथं ह्या प्रश्नामध्ये बघा, आपली इच्छा काय असते की आपण मदत करावं आणि आपल्याला पण त्यांनी मदत करावं. म्हणजे तुम्ही 10% जर मदत केला तर तुम्हाला त्यांनी 100% मदत करावं अशी आपली इच्छा असते. त्यामुळे आपण मदत करू इच्छितो.
पण ह्याला हेल्पिंग नेचर म्हणत नाही. खरंच तुमची जर मदत करायची इच्छा असेल तर मग तो तुम्हाला परत मदत करो न करो, तो तुम्हाला चांगलं म्हणो न म्हणो, तुमच्याविषयी तो इतरांना सांगो किंवा न सांगो, याचं काहीही देणंघेणं नसतं. काही तिळ मात्रही देणंघेणं नसतो. तुमच्यामध्ये उत्साह आहे, तुम्ही प्रसन्न आहात, तुम्ही प्रेमपूर्ण आहात, इतरांना मदत करायची तुमची इच्छा आहे, करा मदत. आता त्याचा स्वभाव चांगला आहे का नाही, किंवा मी मदत केल्यावर तो परत मला कधी मदत करणार का नाही, हे विचार तुमच्या मनात अजिबात येता कामा नाही. जर असे विचार तुमच्या मनात येत असेल तर निश्चितच समजा की तुमचा हेल्पिंग नेचर नाही. मग अगोदर तुम्ही तुमचं हेल्पिंग नेचर बनवा. तुमचा स्वभाव जो आहे तो प्रेमपूर्ण बनवा, उत्साहपूर्ण बनवा, आनंदित राहा तुम्ही. मग तुम्ही जे मदत करणार त्याच्यामध्ये अजून तुम्हाला आनंद मिळणार. मग तुम्ही एखाद्याला मदत केला तर त्याच्यामध्ये तुमचा प्रेम उत्साह ओसंडून वाहणार आणि तुमची मदत मिळाल्याने तो व्यक्ती देखील प्रसन्न होणार. एक देवाणघेवाण असतो. तुम्ही प्रसन्नतेने जर तुम्हाला एखाद्याला मदत केला तर ती व्यक्ती देखील तुमची मदत घेऊन प्रसन्न होणार. तुम्ही प्रेमपूर्णरित्या एखाद्याला मदत केला तर ती व्यक्ती आणखीन तुम्हाला प्रेम भरभरून देईल. तुम्ही दाखवण्यासाठी जर मदत करत असाल मग ती व्यक्तीला पण कळून चुकते की हा वर उगा म्हणजे दाखवण्यासाठी मदत करतो, कारण याची मनातून मुळात इच्छाच नाही मदत करायची. मग तुम्ही दाखवण्यासाठी जर मदत करत असाल तर त्या मदतीतून तुम्हाला ना आनंद मिळणार, ना प्रेम मिळणार, ना उत्साह मिळणार. उलटा तुम्ही थकल्यासारखा वाटणार, अरे उगाच त्याला मदत केलो असं परत मनात. मग असं जर तुमची मनस्थिती असाल तर प्रश्नाचा दुसरा पार्ट जो आहे की मदत करायचं जी इच्छा आहे पण लोकांचा स्वभाव चांगला नाही त्यामुळे मला मदत करू वाटणार नाही, हे सगळं सोडून द्या. तुमचा अगोदर हेल्पिंग नेचर बनवा. तुमचा स्वभाव प्रेमपूर्ण बनवा, आनंदपूर्ण बनवा. स्वतःवर प्रेम करा. अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतः आनंदी राहायला शिका आणि नेहमी उत्साही राहायला शिका. तुम्ही मुळातच उत्साही नाही, असं धड एकदम असं ढल्ल बसला आणि कोणतरी आला मला थोडा मदत पाहिजे, कुठलं तुम्ही मदत करणार? मदत करण्यासाठीची एनर्जी लागते, जो कॉन्फिडन्स लागतो तेच नाहीये तुमच्यात, तर तुम्ही कसं मदत करणार? पण तुम्ही असं म्हणणार नाही की मला मदत करायचं नाही, मला कोणाला मदत मुळात करायचंच नाही, असं नाही म्हणणार तुम्ही. कारण समाज काय म्हणेल या मदत करणार नाही. आपण म्हणायचं मला लई इच्छा आहे मदत करायची, असं गरिबांसाठी हे करायची इच्छा आहे ते करायचं, हे पण बरोबर नाही येतो लोक, त्यामुळे मी करूच वाटत नाही बघा कोणासाठी काय, असं आपण म्हणतो. म्हणजे आपली प्रतिमा आपण खराब होऊ देत नाही. मी चांगलाच आहे, माझी इच्छा तर फार आहे, पण दुसरे बरोबर नाही. एक कबीरचं एक वचन आहे जे तुमच्या हेल्पिंग नेचरच्या ह्याच्यात फारच सार्थक होईल. बुरा जो देखन मैं गया, बुरा न मिलिया कोई, जो दिल ढूंढा अपना, मुझसे बुरा न कोई. असं तुम्ही हेल्पिंग करायला जातो पण तुम्हाला वाटतं लोक बरोबर नाहीत, पण लोक बरोबर नाही हा प्रश्नच नाहीये. मुळात तुमचा स्वभाव बरोबर नाहीये. तुम्ही स्वच्छंदतेने मदत करायची इच्छा तुमची नाहीये, तुम्हाला वर मदत करू वाटतंय. कारण काही लोक बघाव, तुम्ही पाहता काही लोक काहीतरी करतात उपक्रम, जसे झाडं वगैरे काढायचे किंवा स्वच्छ करायचं, किंवा कॉलनी स्वच्छ करा किंवा एखादा रस्ता स्वच्छ करा. त्यांना करायचं नसतो,
असं झाडू घेऊन स्वच्छ केल्यासारखं करतात, फोटो काढतात, पटापट पटापट फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवरती पाठवून द्यायचं किंवा न्यूज चॅनलला पाठवून द्यायचं की मी एवढी स्वच्छता केलो. मग हे जे उपक्रम ते करतात त्यांची इच्छा मुळात नसते उपक्रम करायची, त्यांना आपला मोठेपणा दाखवायचा असतो. तसल्यांच्या घरात जर तुम्ही जाऊन पाहिलं तर त्यांच्या स्वतःच्या घरात तुम्हाला फार घाण दिसेल. मग बाहेरचं घाण काढायचं तर लांबची गोष्ट. मग आपलं मोठेपणा दाखवायचं असतं. आणि जे प्रश्न विचारलं माझं हेल्पिंग, पण मोठेपणा दाखवायचं आहे. नेचर विचार काय हेल्पिंगचं नाही आहे, मोठेपणा दाखवायचं आहे. मी मोठा, मी ग्रेट, मी महान, माझा स्वभाव छान, हे लोकांना कळायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये यश जरी प्राप्त केलं की तुम्ही न्यूज चॅनलवरती दाखवलं किंवा कॉलनीमध्ये दाखवलं, व्हॉट्सअप ग्रुपवर दाखवलं, सगळेजण वाह म्हणतील, आहा किती छान नेचर आहे. पण मुळात तुमच्या मनात तुम्हाला वाटतंय का तुम्ही छान आहात, तुमचा स्वभाव चांगला आहे? कारण तुमचा स्वभाव कसा आहे लोकांना कळण्यापेक्षा तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. लोक म्हणतील सुद्धा लोक आंधळेच असतात, कारण तुमची जी प्रतिमा जे वाहतात तेच पकडून ते चालतात. तुम्ही काय आहे ह्याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं, पण तुम्ही काय आहे ह्याच्याशीच देणं घेणं असतं. लोक तुम्हाला काय समजतात त्याच्याशी देणं घेणं नसतो. पण आपण एका भ्रममध्ये नेहमी जगत असतो की लोक आपल्याला काय म्हणतात ते महत्वाचं ठरवतं. आपण मुळात जे आहे ह्याला आपण अजिबात व्हॅल्यू देत नाही. आपण स्वतःला अजिबात व्हॅल्यू देत नाही. लोक आपल्याला काय म्हणतात, लोकांसमोर आपली प्रतिमा काय आहे ह्याला आपण पकडून चालतो. इथं होतो महत्वाचं घोळ होत होतं. कारण इथं ह्याच्यासाठी मग तुम्हाला ड्युअल पर्सनॅलिटी यूज करावं लागेल. ड्युअल पर्सनॅलिटी म्हणजे बाहेर गेला तर एक चेहरा, म्हणजे लोकांसमोर माझी प्रतिमा अशी, मी ग्रेट, मी महान, आणि घरात आलं की आपलं नेहमीच. मग ह्याच्यामध्ये द्वंद्व निर्माण होतो. चेहरे लावून तुम्ही जगणं काही वेळा तुम्हाला शक्य बी होईल, पण नंतर काय होतं तुमच्यामध्ये डिप्रेशन वाढत जातं. मग डिप्रेशनचं जेव्हा अतिरेक होईल तेव्हा तुम्हाला स्क्रिझोफेनिया म्हणून एक आजार आहे, मानसिक आजार, ते आजार तुम्हाला पकडले जाईल.